हॅलो गाईज. सो आपण आता लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की फिजिक्स काय आहे. ओके, त्याच्यात आपण बघितलं होतं की काही बेसिक टर्म्स आहेत. फिजिक्स सगळं तुम्हाला थरोली शिकायचं आहे, तर काही बेसिक टर्म्स आपल्याला समजून घ्यावं लागतात. त्याच्यात आपण स्टार्ट केलं होतं फिजिकल क्वांटिटी. ओके, आणि आपण बघितले की ज्याही गोष्टी आपण मोजू शकतो त्यांना आपण फिजिकल क्वांटिटी म्हणू. एक्झाम्पलसाठी आपण लेंथ, मास, टाइम, स्पीड या सगळ्या गोष्टी म्हटल्या. त्याच्यानंतर आपण फिजिकल क्वांटिटीच्या टाइप्स पाडल्या दोन. कोणाच्या बेसिसवर? की एखादी फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे मेजरमेंटसाठी की नाही, याच्या बेसिसवर आपण फिजिकल क्वांटिटीचे दोन टाईप पाडले. आणि नावं समोर आले आपल्या समोर, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ओके, मग मी बघितलं की अशी फिजिकल क्वांटिटी जी कोणावरच डिपेंड नाही मोजमापसाठी, त्या फिजिकल क्वांटिटीला मी नाव देऊन देणार फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आणि अशी फिजिकल क्वांटिटी जी डिपेंड असणार त्यांना आपण नाव देऊन दिलं डिराइव्ड. त्याचे आपण एक्झाम्पल बघितले, स्पीड हे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी होती. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं की काही फिजिकल क्वांटिटीला अगर तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे तर फक्त मॅग्निट्यूडने तुम्ही एक्सप्रेस करू शकता पूर्णपणे. पण काही अशा फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या पूर्णपणे अगर तुम्हाला एक्सप्रेस करायच्या आहेत तर तुम्हाला मॅग्निट्यूड पण लागणार आणि डायरेक्शन पण लागणार. ओके, तर अशा बेसिसवर आपण स्केलर आणि वेक्टर फिजिकल क्वांटिटीच्या म्हणजे नावं दिले. फिजिकल क्वांटिटीच्या आणखी टाईप्स पडल्या आणि नावासमोर आले स्केलर फिजिकल क्वांटिटी आणि वेक्टर फिजिकल क्वांटिटी. अंडरस्टूड? ओके, आता आपण या लेक्चरमध्ये बघू की काही फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या वेक्टर आहेत की स्केलर आहेत हे आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, जसं आपण कालच्या लेक्चरमध्ये स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला फरक समजून घेतला काय. तर हमेशा लक्षात ठेवायचं गाईज, स्पीड जेव्हा जेव्हा तुम्ही आता सपोज तुम्ही गाडीवर चालले आणि तुम्हाला सडनली फोन आला आणि फोन आल्यावर विचारलं तुम्हाला कोणीतरी की काय रे बाबा तू कितीच्या वेगाने चालला, आणि तुम्ही अगर उत्तर दिलं की मी 40च्या स्पीडनं चाललो. कितीच्या स्पीडनं? 40च्या स्पीडनं. तुम्ही फक्त व्हॅल्यू सांगितली तर मी म्हणणार की तुम्ही फक्त स्पीड सांगितली. पण अगर मी असं उत्तर देतोय की मी 40च्या स्पीडनं शेगावकडे चाललो, म्हणजे तुम्ही मॅग्निट्यूड पण दिलं आणि तुम्ही डायरेक्शन पण दिली, तर मी काय म्हणणार की यांनी मला व्हेलॉसिटी सांगितली. ओके, फाईन. आता आपण नेक्स्ट स्टडी करू. तर हा जसा स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला हा फरक तुम्ही बघितला, तसाच फरक डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये असते. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आता बरेचदा लोक कन्फ्युज होतात की डिस्टन्स काय आणि डिस्प्लेसमेंट काय, याचं सारखेच आहेत बघ. नाही, खूप मोठा फरक आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये. चला आपण आता समजून घेऊया. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या बाळांना दोन डेफिनेशन आहेत, आपण दोन्ही डेफिनेशन स्टडी करू. ओके, आता इमॅजिन करा गाईज, मी एका ठिकाणी राहतो, त्या लोकेशनचं नाव आहे ए. ओके, आणि मी ए वरनं गेलो बी या लोकेशनला, जे की आहे या ठिकाणी. हे 5 किलोमीटर आहे आणि हे 3 किलोमीटर आहे. ठीक आहे, हे 5 किलोमीटर आणि हे 3 किलोमीटर, ए आणि बी लोकेशन. आता मी काय करतो, माझी जर्नी स्टार्ट करतो. आता मी इथनं स्टार्ट करतो जर्नी, म्हणून मी याला इनिशियल पॉईंट म्हणतो. किंवा इनिशियल पोझिशन म्हणतो, माझी सुरुवातीची पोझिशन. आणि मी माझी जर्नी संपवतो इथं, तर मी याला फायनल पोझिशन म्हणतो किंवा फायनल पॉईंट म्हणा, काही म्हणा. तर चला, तुमच्या जर्नीचा इनिशियल पॉईंट कोणचा ए आणि तुमच्या जर्नीचा फायनल पॉईंट कोणचा बी. आता मी चाललो कोण्या रस्त्याने? बघा, मी या रस्त्याने चाललो, इथं पोचलो. ठीक आहे. आता मला एखाद्याने क्वेश्चन विचारला की बाळा तू एक जर्नी ट्रॅव्हल केली, तिच्यात इनिशियल पॉईंट तुझा ए आहे आणि फायनल पॉईंट तुझा बी आहे, बरोबर. आता तुझ्या जर्नीमध्ये तू ऍक्च्युअल पाथ जो कव्हर करतो त्याला म्हणतात डिस्टन्स. म्हणजे आपण एखादा प्रवास करतो, आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो, तर आपण ऍक्च्युअल जो रस्ता, ज्या ऍक्च्युअल रस्त्याने आपण चाललो त्याला म्हणतात डिस्टन्स. म्हणजे व्हॉट इज डिस्टन्स? ऍक्च्युअल पाथ कवर्ड बाय द ऑब्जेक्ट. व्हॉट इज डिस्टन्स? ऍक्च्युअल पाथ कवर्ड बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज डिस्टन्स. मग मला एक सहज प्रश्न मी तुम्हाला विचारतो, सांगा या ए टू बी जर्नीमध्ये मी किती डिस्टन्स कव्हर केला? तर तुम्ही म्हणसाल 5 आणि 3 8. डिस्टन्स किती? 8 किलोमीटर. आता काही लोक म्हणतात सर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आहे, तर डिस्प्लेसमेंट पण 8 नाही. बेसिकली डिस्प्लेसमेंट काय असते? तुम्ही जी जर्नी ट्रॅव्हल करून राहिले त्या जर्नीच्या इनिशियल, जर्नी म्हणजे प्रवास, त्या प्रवासाचा सुरुवातीचा पॉइंट आणि फायनल पॉइंट, या सुरुवातीच्या पॉइंट आणि फायनल पॉइंट मधला जो शॉर्टेस्ट डिस्टन्स असते, शॉर्टेस्ट अंतर जे असते, त्या शॉर्टेस्ट अंतरला आपण डिस्प्लेसमेंट म्हणत असतो.
समजून आला फरक? आणखी एक दुसरी डेफिनेशन येणार बघा, दोन्ही फरक समजून घ्या. हा फरक मे बी तुम्हाला माहित असणार, पण दुसरा फरक खूप कामाचा आहे. ओके, तर व्हॉट इज डिस्प्लेसमेंट गाईज? डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स काय असणार? तर बघा, हे होतं डिस्टन्स, पण हे काय आहे? डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंटसाठी तुम्ही लक्षात ठेवायचं, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट इज नथिंग बट अ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर आता आपण चला काही एक्झाम्पल घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण दुसरी डेफिनेशन बघू. आता काही एक्झाम्पल असे आहेत बघा. इमॅजिन करा, हा आपला क्लास आहे FCC. ओके, आणि त्याच्यासमोर हा तुकाराम चौक आहे. ठीक आहे, आपला हा क्लास आहे FCC, त्याच्यासमोर आहे तुकाराम चौक, आणि हे अंतर आहे सपोज 2 किलोमीटर. ठीक आहे, आता तुम्ही नीट बघा, मला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सांगायचं आहे. बघा कसे ट्विस्टिंग क्वेश्चन असतात. चला आता मी स्टार्ट करतो. बघा, मी इथून गेलो आणि इथं थांबलो. तुम्ही फटकन ओळखायचं इनिशियल पॉईंट कोणता आणि फायनल पॉईंट कोणता. मी इथून निघालो आणि इथं गेलो, थांबलो. सांगा इनिशियल पॉईंट कोणता? FCC आपला क्लास. फायनल पॉईंट कोणता? तुकाराम चौक. ओके, टेल मी द डिस्टन्स. सर 2 किलोमीटर. ओके, टेल मी द डिस्प्लेसमेंट. सांगा आता डिस्प्लेसमेंट किती असणार? 2 किलोमीटरच. का? कारण की FCC आणि तुकाराम चौक या दोघांमधला शॉर्टकट कोणता? हा आहे का शॉर्टकट? नाही. आता हाच आहे शॉर्टकट. आर यू गेटिंग? तर कधी कधी तुमचं ऍक्च्युअल जे पाथ कव्हर करू आले तोच शॉर्टकट पण असू शकतो. म्हणजे समटाइम्स डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मे बी सेम असू शकतात. आता या केसमध्ये डिस्टन्स किती आहे? 2 किलोमीटर. तर डिस्प्लेसमेंट पण 2 किलोमीटर आहे, कारण की दुसरा कुठला शॉर्टकट नाही आहे. आर यू गेटिंग? म्हणून आपल्या क्लासचे टीचर हे म्हणत असतात की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असतात, पण ते कधी कधी. आता बघा सेकंड क्वेश्चन. आता बघा सेकंड सिच्युएशन. मी इथनं निघालो आणि न थांबता युटर्न मारला आणि इथं आलो. गेलो, युटर्न मारून परत इथं आलो. सांगा किती डिस्टन्स कव्हर केला? 2 आणि 2 4. डिस्टन्स किती कव्हर केलं? 4 किलोमीटर. ओके, सांगा डिस्प्लेसमेंट? 0. का? बघा डिस्प्लेसमेंट काय सांगते? इनिशियल आणि फायनल पोझिशन मधलं शॉर्टेस्ट अंतर. या ठिकाणी इनिशियल पोझिशन कोणची होती? FCC. फायनल पोझिशन कोणची आहे? FCCच, कारण की मी इथून निघालो, न्यूटन मारून डबल इथंच थांबलो. ते इनिशियल पोझिशन FCC आणि फायनल पोझिशन पण काय FCC. यांच्यामधलं शॉर्टेस्ट अंतर 0, पण डिस्टन्स किती होतं? 4. बघा आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कसे बदलले. आर यू गेटिंग गाईज? तर हा फरक असतो बाळांनो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला, जो यू मस्ट नो. ओके, तर ह्या काही बेसिक डेफिनेशन आहेत डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधल्या. आणि आणखी आपण आता एक एक्झाम्पल बघू, जेणेकरून आपल्याला ओळखता येणार की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला आणखी एक फरक आहे, तो आपल्याला ओळखता येणार. आता बघा, एक मी तुम्हाला उदाहरण देतो. सपोज इमॅजिन करा, आता नीट बघा. सपोज इमॅजिन करा, मी एक साधारण मनुष्य आहे जो की गावात राहतो, आणि माझ्या लहान भावाला सपोज अकोल्यामध्ये ऍडमिशन मिळाली. ओके, कॉलेजमध्ये, आणि त्या कॉलेजचं नाव आहे सुधाकर नाईक कॉलेज. ओके, आपल्या अकोल्यातलंच. बरं ठीक आहे, मग मी काय आलो, आता मी माझ्या भावासोबत आलो अकोल्यामध्ये. आता अकोल्यामध्ये मी टोटली न्यू आहे आणि मला आता सुधाकर नाईक कॉलेजकडे जायचं. तर मी काय करतो गाईज, कसा तरी पत्ता जोडत मी या FCC क्लास समोर आलो. ओके, किंवा एक काम करू, आपण SR पाटील कॉलेज समोर येऊ. आपला क्लास राहू द्या, आपण SR पाटील कॉलेज बद्दल. चला, आता मी SR पाटील कॉलेज समोर आलो. आता मला सुधाकर नाईक कॉलेजकडे जायचं आहे, मला माहित नाही ते कुठे आहे. ओके, आणि मी आलो. आता इथं समोर काय एक चपराशी उभा आहे, SR पाटील कॉलेज समोर चपराशी उभा आहे. तर मी काय करतो, त्या चपराशाला विचारतो का सुधाकर नाईक कॉलेज कुठे आहे. ऍड्रेस विचारतो, असाच विचारतो ना आपण ऍड्रेस. तर चपराशी काय सांगतो बघा, की बाबा इथून सुधाकर नाईक कॉलेज 3 किलोमीटर आहे.
इथून सुधाकर नाईक कॉलेज किती 3 किलोमीटर आहे. तर चपराशाने काय सांगितलं, मॅग्निट्यूड 3 किलोमीटर. आता हे 3 किलोमीटर काय, हे 3 किलोमीटर SR पाटील पासून तर सुधाकर नाईक पर्यंतचा अंतर आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला काय सांगितलं, डिस्टन्स. त्यांनी काय सांगितलं आपल्याला, डिस्टन्स. ओके, पण नीट बघा, आपला कालचा व्हिडिओ आठवा. आता मी इथं उभा आहो आणि या चपराशीने मला फक्त एवढीच इन्फॉर्मेशन दिली की इथून 3 किलोमीटर आहे, बरोबर आहे. आता इन्फॉर्मेशन पूर्ण आहे की अपूर्ण आहे. तर बघा, आता मी कन्फ्युज झालो की 3 किलोमीटर इकडे जाऊ की 3 किलोमीटर इकडे जाऊ की 3 किलोमीटर इकडे जाऊ. मी कन्फ्युज हो, आणि की ही इन्फॉर्मेशन काय थोडी अधुरी आहे. मग थोड्या वेळाने काय होते, हा चपराशी अंदर जाते आणि प्रिन्सिपल बाहेर येतात, जो एज्युकेटेड माणूस आहे. आणि मी हाच पत्ता प्रिन्सिपलला परत एकदा विचारतो की सर, सुधाकर नाईक कॉलेज कुठे आहे. आता सर काय सांगतात, 3 किलोमीटर या दिशेनं. म्हणजे बघा, आता प्रिन्सिपल सरांनी काय सांगितलं मला, मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. म्हणजे 3 किलोमीटर या दिशेनं. आता हे डिस्टन्स नाही सांगितलं, आता आपण हिला म्हणत असतो डिस्प्लेसमेंट. तर जसं स्पीड आणि व्हेलॉसिटी होतं ना बाळांनो, तसंच डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही डिस्टन्सला डायरेक्शन देता तेव्हा त्याचं नाव डिस्टन्स नाही राहत, तेव्हा त्याचं नाव होऊन जाते डिस्प्लेसमेंट. तर मला सांगा, डिस्प्लेसमेंटला काय असते, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. पण डिस्टन्सला काय असते, फक्त मॅग्निट्यूड. हा दुसरा फरक आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला. आणि दोन्ही फरक आपल्याला माहित पाहिजे, जेणेकरून आपण फिजिक्स मधले पुढे चालून कठीण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकू. ओके, सो गाईज सांगा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक कळला का. मग एक प्रश्न सिंपल आहे तुमच्या समोर, की डिस्टन्स ही कोणची क्वांटिटी आहे, स्केलर. आणि डिस्प्लेसमेंट ही कोणची क्वांटिटी आहे, वेक्टर. ओके, अंडरस्टूड. सो इट्स अ व्हेरी सिंपल थिंग अबाउट डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, बघा, नीट समजून घ्या टॉपिक. ओके, सो आपण आणखी एक टॉपिक बघू. आता काही फिजिकल क्वांटिटी, बरं आता हे आपण सिंपल फिजिकल क्वांटिटी बघून घेतल्या. आता काही बेसिक टर्म्स आहेत त्या पण आपल्याला माहित करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण फिजिक्स एकदम व्यवस्थित समजून घेऊ. जसं एक टर्म म्हणजे काय, स्पीड, वेलोसिटी, ऍक्सलरेशन, फोर्स, वर्क, मोमेंटम, डेन्सिटी, पॉवर. हे बघा बाळांनो, आता हे काय, तुम्ही हे तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही खूपदा हे शब्द वापरता, किंवा तुमच्या शाळेमधल्या जे काही पुस्तकं वगैरे आहेत त्याच्यात तुम्ही ह्या गोष्टी आतापर्यंत बघितल्या असणार. पण ह्याच्याबद्दल तुम्हाला अजिबात जास्त डिटेलमध्ये माहिती नाहीये. माहिती असायला पाहिजे होती, पण तुम्हाला माहिती नाहीये, फिलिंग नाहीये. मी अगर सडनली तुम्हाला म्हणतो, आता 10वी मध्ये जर तुमचं मोमेंटम झालेलं आहे, मी अगर तुम्हाला विचारतो सपोज वर्क काय, मोमेंटम काय, तर तुम्हाला 10वी मध्ये जोपर्यंत तुमचा सिलेबस जिथपर्यंत होता तिथपर्यंतच तुम्हाला माहित आहे. पण 11-12 मध्ये ही गोष्ट आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. ओके, जसं मोमेंटम बद्दल तुम्हाला फिलिंग नाही आहे की ऍक्च्युली मोमेंटम काय असते. बट डेफिनेशन माहित असणार, फॉर्म्युला माहित असणार, पण ऍक्च्युली मोमेंटमची तुम्हाला फिलिंग माहित नाही आहे. डेन्सिटी काय आहे, तर आता काही स्टुडंटला माहित असणार, काही स्टुडंटला एवढ्या डिटेलमध्ये माहित नसणार काय आहे काय नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे रोज फिजिक्स मध्ये आपल्याला येतील पुढे चॅप्टर चालू केल्यावर रोज. ओके, त्यासाठी आपण या पहिले सगळ्या फिजिकल क्वांटिटी डिस्कस करू इन डिटेल, एकदम डिटेलमध्ये. जशी फिलिंग आहे ना, जसं मी अगर म्हटलं की इथनं गाडी 30च्या स्पीडने गेली आणि मी म्हटलं इथनं गाडी 500च्या स्पीडने गेली, तर आपल्यापेक्षा डोळे वरती होऊन जातात, त्याला म्हणतात फिलिंग. कळतंय ना, की मला स्पीड बद्दल खूप नॉलेज आहे, कारण की मला स्पीड फील करता येते. एखादी गाडी इथनं 700च्या स्पीडने गेली तर मी बापरे असं म्हणणार, याला म्हणतात फिलिंग. कारण की आपल्याला माहिती आहे की 700ची स्पीड किती खतरनाक असणार. तेच अगर मी म्हटलं की मोमेंटम एवढा आहे एवढा आहे, तर मला एवढी फिलिंग नाही येणार. तर हर टॉपिक, हर गोष्टी जेव्हा तुम्हाला फील करता येतात तेव्हा ती तुम्हाला पूर्णपणे समजलेली असते. आणि एकदा गोष्ट तुम्हाला पूर्णपणे समजली तर त्याच्यावरची कितीही क्रिटिकल क्वेश्चन तुम्ही एकदम इझिली सॉल्व्ह करू शकता. अंडरस्टूड गाईज? तर आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये या सगळ्या फिजिकल क्वांटिटी एकदम डिटेलमध्ये शिकूयात. ओके, थँक्यू सो मच.